प्रथमतः 11 एप्रिल महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा. मी डॉक्टर सौ सुनीता संपतराव शिंदे, राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र. आजचा विषय महात्मा ज्योतिरावांची कृषी दृष्टी. आपल्या देशातील 70% लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. शेतकरी आपल्याला जगवतो, परंतु या देशातील संख्येने अधिक असलेल्या शेतकऱ्यांची स्थिती मात्र पराकोटीला पोहोचलेली आहे. महात्मा ज्योतिरावांनी समाज प्रबोधन, स्त्री शिक्षण, जातीभेद, अंधश्रद्धा अशा अनेक पैलूंवर आपले विचार मांडले. परंतु त्यांनी सर्वाधिक लक्ष वेधले ते या शेतकरी वर्गाकडे. त्यांच्या काळात जशी शेतकरी वर्गाची अवस्था होती, त्याच कमी अधिक प्रमाणात आजही आपल्या देशातील शेतकऱ्यांची अवस्था आहे. महाराष्ट्रातील शेती क्रांतीला नवी गती देण्याचे कार्य 19व्या शतकात महात्मा ज्योतिरावांनी केले. स्त्री शिक्षणाचे जनक, सामाजिक क्रांतीचे नेते, शेतकऱ्यांचे कैवारी, संपूर्ण मानवजातीच्या विकासाला दिशा देणारे महात्मा ज्योतिराव. जोपर्यंत या देशातील शेतकरी समृद्ध होणार नाही, तोपर्यंत या देशाची प्रगती अशक्यच. त्यासाठी कृषी प्रदर्शन होणे गरजेचे आहे, असे शेतकऱ्याचा असूड 1883 साली लिहिलेल्या ग्रंथात महात्मा ज्योतिरावांनी म्हटले. भारतामध्ये ब्रिटिश सत्ता होती. ब्रिटिश सत्ताधाऱ्यांकडून शेतकऱ्यांचं शोषण वेगवेगळ्या कारणांनी होत होते. सावकार, जमीनदार, इनामदार, नैसर्गिक आपत्ती, प्लेगची साथ, दुष्काळ, महापूर अशा अनेक आपत्तींमुळे शेतकरी अडचणीत येत होता. आणि त्यातच शेतकरी हा शिक्षण नसल्याने अज्ञानी होता. त्यामुळे ज्योतिरावांनी प्रथम शिक्षणाकडे लक्ष दिले आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे काम केले. शेतकऱ्यांची व शूद्रांची दैन्यावस्था बघून महात्मा ज्योतिरावांनी शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ लिहिला. शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथात महात्मा ज्योतिराव म्हणतात, श्रावण मासी कृषी प्रदर्शन आणि अश्विन मासी औत आणि शेत पिकांच्या स्पर्धा झाल्या पाहिजे, की जेणेकरून शेतकऱ्याला याविषयीचे सखोल ज्ञान मिळेल. तसेच परदेशी शेतकऱ्यांच्या सहली झाल्या पाहिजे, जेणेकरून नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख होईल आणि शेतकरी चांगले पिके घेऊन त्यातून उत्पन्न काढू शकेल. ज्योतिरावांना कृषीविषयी अजूनही एक महत्त्वाचं वाटायचं. ते म्हणतात, शेतकऱ्याला कृषीविषयी ज्ञान हे देशी भाषेतच असायला हवे. उत्कृष्ट पिकांसाठी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करावे. शेतकरी खऱ्या अर्थाने जर समजून घेतला असेल तर महात्मा ज्योतिरावांनीच. तुटलेल्या हरलेल्यांना उभारी देण्याचं काम ज्योतिरावांनी केलं. आज सरकारने शेतीसाठी योजना आखताना शेतीविषयी सखोल ज्ञान असलेलाच कृषी मंत्री ठरवावा. तसेच तो कृषी पदवीधर असावा अथवा तत्सम असावा. शेतकऱ्याची सध्याची बिकट परिस्थिती म्हणजे शेतमालाला न मिळणारा शाश्वत भाव होय. त्यामुळे शेती व्यवसायाला उद्योगाचा दर्जा देऊन शेतमालाला शाश्वत भाव सरकारने ठरवून दिले पाहिजे, जेणेकरून शेतकरी त्याबाबतचा उत्पन्न खर्चाचा समतोल राखून आपल्या पिकांची उभारणी करू शकेल. बेभरवशाची नैसर्गिक परिस्थिती आणि तसेच गगनाला भेटणारे खतांचे भाव यामुळे उत्पन्न बेभरवशी व खर्चिक झाले आहे. शेतकऱ्यांचा उत्पन्न खर्च कमी करण्यासाठी सरकारने सामूहिक शेती, वातावरणानुसार पीक पद्धती तसेच पिकानुसार प्रक्रिया उद्योग याबाबत पावले उचलल्यास शेतकरी समृद्ध व सुखी होईल. आणि तेव्हाच कुठे महात्मा ज्योतिरावांच्या मनातील शेतकरी हा सुखी होईल. आतापर्यंत भारतीय परंपरेत शेतीचा एवढा गंभीरपणे विचार कोणीच केला नव्हता, जो महात्मा ज्योतिरावांनी केला. त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय सर्वसामान्य, उपेक्षित, दीनदलित, पीडित शेतकरी वर्गाचा विकास हेच मानले. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती.